शिंदेंचे दोन्ही हात देण्याचं काम करतात, हाती काही नाही. मात्र या ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेंकडून समाचार घेण्यात आला. अनेक बॅनरवर भगवी शाल ओढलेलं गाढव पाहिलं. उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावरती हल्लाबोल. अनेक बॅनरवर भगवी शाल ओढलेला गाढव पाहिलाय. जीवाला जीव देणारी माणसं हीच खरी संपत्ती, असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मोदी सरकारनं वांगचुक यांना तुरुंगात टाकलं. जो लढतो तो तुरुंगात टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. संघाच्या 100व्या वर्षांच्या मेहनतीला विषारी फळ लागलंय. उद्धव ठाकरेंनी आरएसएसवर हल्लाबोल केलाय, तर मशीद भेटीवरून मोहन भागवतांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. जेवढी होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करा, निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंनी आवाहन केलंय. कमळाबाईनं स्वतःची कमळं फुलून घेतलेली आहेत आणि जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय. 2017ची कर्जमाफी अजूनही झालेली नाहीये. उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल पाहायला मिळतो. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे. एक फुल दोन हाफ यांची दिल्लीवारी असफल झाली आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. भाजपनं त्यांच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाकावा, मग आम्हाला हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करावा. उद्धव ठाकरेंची भाजपच्या हिंदुत्वावरती टीका. आम्हाला देशप्रेम शिकवू नका, हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग करू नका, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. निवडणूक लावा, जनता वाट पाहते, उद्धव ठाकरेंचं महायुतीला आव्हान. क्रिकेटची तुलना युद्धासोबत करणारे बेशरम आहेत. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका. बाप अतिरेक्यांचा विरोध करतो आणि मुलगा मॅच खेळतो, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसह शहांवर टीका. आम्ही एकत्रित आलोय ते एकत्रित राहण्यासाठी, राज ठाकरेंच्या सोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सोबतच शिंदे गटाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका, उद्धव ठाकरेंचं आव्हान. जीएसटी काय नेहरूंनी लावला का? जीएसटी कमी केला, पण जीएसटी लावला कुणी होता? उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल. भाजप आता अमिबा झालाय, कुठेही कसाही पसरतोय. भाजप जिथे घुसतो तिथे सर्व उद्ध्वस्त करतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 2 वर्षात संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार. एका वर्षामध्ये 58 लाख मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं जाणार. नारायणगडाच्या दसरा मेळाव्यातून जरांगेंचं वक्तव्य. जातीच्या अडचणी दूर करायला शासक बनायचं, शासक बनल्यावरती कोणाकडे मदत मागावी लागणार नाही, मनोज जरांगेंचा मराठ्यांना सल्ला. ओबीसींना दोष द्यायचा नाही, छगन भुजबळ बावचळले, जो बोलणार त्याच्या मागे लागा, मनोज जरांगेंचा भुजबळांवर जोरदार निशाणा. दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांसाठी मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. भगवान गडाला वनविभागाची 10 एकर जमीन देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. गडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या पाठपुराव्याला आता यश आलंय. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. भाषण सुरू असताना व्यासपीठावर चप्पल भिरकावली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला.